महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ. या गौरव ग्रंथाचा भाग 18वा आज आपण पाहत आहोत. पेज नंबर 211. 4 कृषी विद्यापीठे. ज्यांचे कष्ट त्यांची जमीन. जमीन सुधारणाविषयक कायदे तसेच सदर कायद्याची अंमलबजावणी या बाबतीत महाराष्ट्रात गेल्या 20 वर्षात भरीव स्वरूपाचे कार्य झालेले आहे. देवस्थान इनामे वगळून इतर सर्व मध्यस्थ पद्धती रद्द करण्यात आल्या आहेत. जमीन वहिवाटीबद्दल शाश्वती खंड निश्चिती याद्वारे जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यामध्ये एक प्रकारची सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने उपाय योजण्यात आले आहेत. या कायद्यामुळे व उपाययोजनेमुळे कसेल त्याची जमीन हे उद्दिष्ट साध्य होण्याच्या मार्गावर आहे. वसंतराव नाईक. वसंतराव नाईक कृषी क्रांती ढाल. नाशिक जिल्हा विधायक समितीच्या संचालकांनी सन 1969-70 पासून 500 रुपये किमतीची एक चांदीची श्री वसंतराव नाईक कृषी ढाल नाशिक जिल्ह्यातील संकरित बाजरीचा कार्यक्रम जास्तीत जास्त यशस्वी होण्यासाठी सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस देण्यासाठी ठेवली आहे. ही फिरती ढाल 1969 ते 70 सालातील संकरित बाजरीच्या उत्कृष्ट कामाबद्दल बागलाण तालुक्यातील शेमळी ग्रामपंचायतीस देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला. ही ढाल सन 1969-70 पासून पुढील 10 वर्षापर्यंत दरवर्षी यशस्वी ग्रामपंचायतीकडे फिरती राहील. ज्या ग्रामपंचायतीकडे ही ढाल सतत 5 वर्षे राहील त्या ग्रामपंचायतीस ती कायम देण्यात येईल. पान नंबर 212 वर 4 कृषी विद्यापीठांची नावं दिलेली आहेत. राहुरी, परभणी, अकोला आणि दापोली. आणि तिथे चिकू, डाळिंब, धान्य, कापूस अशा प्रकारची छायाचित्रे सुद्धा दिलेली आहेत. 4 विद्यापीठांचे कुलपती. पेज नंबर 213. महाराष्ट्रातील 4 स्वतंत्र कृषी विद्यापीठांची स्थापना हा निर्णय म्हणजे नामदार वसंतराव नाईक यांच्या शेतीविषयक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सर्वोच्च कळस होता. भारत सरकारच्या शिक्षण विभागाने 1964-65 दरम्यान कोठारी आयोगाची नेमणूक केली होती. या कोठारी आयोगाने शेती सुधारणेच्या कार्यक्रमाला अग्रक्रम द्यावा अशी शिफारस करताना असेही सुचविले होते की प्रत्येक राज्यात किमान एक कृषी विद्यापीठ असावे. त्या कृषी विद्यापीठाचे स्वरूप, त्याची कार्यकक्षा याबाबतच्या स्पष्ट सूचना कोठारी आयोगाने दिल्या होत्या. कृषी क्षेत्रात संशोधन, अध्यापन व कृषी सेवा अशा त्रिसूत्रीद्वारे शेती सुधारण्याचा संकल्प केला गेला. भारताचे पहिले कृषी विद्यापीठ उत्तर प्रदेशातील पंतनगर येथे सुरू झाले. तेव्हा भारताचे कृषी मंत्री अमरावतीचे डॉक्टर पंजाबराव देशमुख हे होते. महाराष्ट्राला अन्नधान्याच्या आघाडीवर स्वावलंबी करीन, नाहीतर मला फाशी द्या. शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत नामदार वसंतराव नाईक यांचे हे शब्द आसमतात घुमत राहिले. एका निर्धाराने त्यांनी राज्याला स्वावलंबी करण्याची शपथ घेतली होती. परंतु केवळ भाषण करून राज्य अन्नधान्याच्या आघाडीवर स्वावलंबी होणार नाही. रेशनवर धान्यासाठी रांगा लागल्या आहेत हे नामदार वसंतराव नाईक पाहत होते. त्या लांब लचक रांगांची छायाचित्रे प्रसिद्ध होत होती. त्यासाठी मोर्चे निघत होते, थाळ्या वाजत होत्या. कोणत्याही उपहारगृहात राईस प्लेटमध्ये राईसच गायब होता. वरीच्या तांदळाचा भात वाढला जाई. देशाचे त्यावेळचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी आठवड्यातून 1 दिवस भोजनातून भात न खाण्याचा निर्णय घेतला होता व तसे जनतेला आवाहनही केले होते. त्यामुळे आठवड्याला 2 लाख टन धान्याची बचत होईल असे त्यांनी देशवासियांना सांगितले होते. शास्त्रीजींनी भात सोडला म्हणून देशातील लाखो लोकांनी तेव्हा सोमवारी भात खाणे बंद केले होते. नामदार वसंतराव नाईक यांनी या सगळ्या परिस्थितीतून जिद्दीने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी कमी पावसात जास्त उत्पन्न देणाऱ्या संकरित ज्वारी बियाणाचा हायब्रिड पुरस्कार हिरिरीने केला.
त्यांच्या सर्व दौऱ्यामध्ये हायब्रिड विषय आल्याशिवाय राहत नव्हता. गहुली येथील त्यांच्या स्वतःच्या शेतावरही त्यांनी हायब्रिडचाच प्रयोग मोठ्या प्रमाणात केला होता. परदेशातून धान्याची आयात होणे आणि कचरा माती मिश्रित गहू PL84 खायला लागणे हा या देशाच्या नागरिकांचा अपमान आहे असे समजून राज्याला स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न सुरू केले होते. ठिबक सिंचन ही संकल्पना त्यांनी 40 वर्षापूर्वी अंमलात आणली. पुढे हीच कल्पना स्प्रिंकलर या पाणी पद्धतीमध्ये रूढ झाली. नामदार वसंतराव नाईक यांनी या विषयाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला आणि मग त्यांच्या असे लक्षात आले की केवळ हायब्रिडने उत्पन्न वाढ होणे अवघड आहे. त्याच्या जोडीला कमी पावसात होणारी बियाणे शोधणे, संशोधन करणे, मातीचा पोत कसा आहे त्याचे संशोधन होणे आवश्यक आहे. कापसाच्या नव्या जातीचे तसेच फळावरील संशोधन महत्त्वाचे आहे आणि विचारांती त्यांनी असे ठरविले की याकरिता महाराष्ट्रात कृषी विद्यापीठाची निर्मिती करणे आवश्यक आहे. तोपर्यंत कृषी विद्यापीठ ही संकल्पना महाराष्ट्रात नव्हती. नामदार नाईक साहेबांनी याकरिता शेतीविषयक संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षण यांची गरज ओळखून पहिल्या प्रथम कृषी संचालकाच्या अध्यक्षतेखाली 10 तज्ज्ञ सदस्यांची 1 सप्टेंबर 1964 रोजी एक समिती नेमण्यात आली. थोड्याशा विस्ताराने मुद्दाम सांगितले पाहिजे की या समितीमध्ये पशुसंवर्धन संचालक, मत्स्य संचालक, दुग्धशाळा विकास आयुक्त, सहकार विभागाचे उपसचिव, आंध्र सरकारचा कृषी विद्यापीठाचा एक प्रतिनिधी, दिल्लीच्या कृषी भवनामधील उपसंचालिका सुशीला दात्यांगी, माद्री येथील गृहविज्ञान शाखेच्या मुख्य निर्देशिका सुशीला साळुंखे, कृषी विभागाचे सचिव इतक्या जणांना या समितीवर घेण्यात आले. या समितीने कृषी विद्यापीठाच्या स्थापनेचा आराखडा आणि अहवाल तयार करून त्यात राज्यातल्या 7 जागांचा समावेश करण्यात आला. 12 ऑक्टोबर 1966 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालावर चर्चा झाली आणि मंत्रिमंडळाने हा अहवाल जशाचा तसा मान्य केला. या अहवालानुसार पहिले कृषी विद्यापीठ अहमदनगर जिल्ह्यात राहुरी येथे उभे राहावे. ही समितीची शिफारस मंत्रिमंडळाने मान्य केली. राहुरी हे गाव राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि भौगोलिक केंद्रापासून 75 मैलाच्या त्रिज्येमध्ये आहे. मुळा कालव्याच्या उजव्या काठाच्या दोन्ही बाजूनी राहुरी वसले असून या कालव्याची क्षमता 2000 क्युसेक आहे आणि सिंचन क्षमता 2 लाख एकर आहे. दळणवळणाच्या सोयी आहेत. हलकी आणि भारी जमीन आहे. 1400 एकर जमीन संपादन करण्याकरिता उपलब्ध होऊ शकेल. खाजगी मालकीची 2000 एकर पडीक जमीन आहे. अशा सगळ्या शिफारशी केल्यानंतर नामदार वसंतराव नाईक यांनी अमेरिकेतील पेनिसिल्व्हनिया या विद्यापीठातील अनुभव तज्ज्ञांना चर्चेसाठी बोलावले आणि त्या विद्यापीठाने डीन डॉक्टर रसेल डिक्सन यांना राहुरी कृषी विद्यापीठाच्या संकल्पनेचे प्रमुख केले. प्राध्यापकांना प्रशिक्षण देणे अशा सर्व बाजूने विचार करून राहुरी कृषी विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि अखेर 1968 रोजी हे कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात आले. या राहुरी कृषी विद्यापीठाने महाराष्ट्रात फळावाढीसाठी मोठं संशोधन करून गणेश डाळिंबची जात शोधून काढली आणि कमी पावसात होणाऱ्या उत्तम चिकूची पैदासही केली. नामदार वसंतराव नाईक साहेब यांचा मुख्य आग्रह होता कमी पावसात होणाऱ्या कापसाच्या जाती शोधून काढणे आणि ज्वारीचे उत्पादन वाढेल अशा पद्धतीने संशोधन करणे. राहुरीला कृषी विद्यापीठ उभे राहिल्यानंतर त्याचे सामान्यपणे सगळीकडे स्वागत झाले आणि त्यावेळी विदर्भात आमदार जांबुवंतराव धोटे यांनी अकोला येथे कृषी विद्यापीठ झाले पाहिजे यासाठी प्रचंड आंदोलने सुरू केली. कृषी विद्यापीठाच्या समितीने ज्या 7 शिफारशी केल्या होत्या त्यात अकोला येथील कृषी विद्यापीठ सुचवण्यात आले होते. मात्र एकाच वेळी एवढी मोठी भांडवली गुंतवणूक परवडणारी नव्हती. शिवाय राहुरीच्या कृषी विद्यापीठाला नैसर्गिक सुविधा अधिक होत्या म्हणून त्या विद्यापीठाचा पहिला निर्णय झाला
अकोल्यासाठी आंदोलकांनी इतके उग्र रूप धारण केले की या विद्यापीठाच्या मागणीसाठी झालेल्या सत्याग्रहावर लाठीमार आणि गोळीबारही झाला. शेवटी 1969 साली अकोला येथे कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि नंतर विद्यापीठाला विदर्भातले केंद्रीय कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असे नाव देण्यात आले. या महाविद्यालयात BSc शेती, BSc फळफळावळ, BSc वनशास्त्र आदी शिक्षणाची व्यवस्था सुरुवातीला करण्यात आली. आता SSc शेती आणि M.Tech शेती अभियांत्रिकी या शिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती आणि यवतमाळ या 4 जिल्ह्यातल्या मातीचे नमुने तपासण्याचा विशेष विभाग या विद्यापीठात सुरू करण्यात आला. तसेच राज्यातील एकूण वनापैकी 52% वन विदर्भात असल्यामुळे वनशास्त्राचाही अभ्यास या ठिकाणी करण्यात येऊ लागला. राहुरी आणि अकोला पाठोपाठच परभणी येथे मराठवाड्यातले पहिले कृषी विद्यापीठ उभारण्याचा निर्णय नामदार वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखालीच घेण्यात आला. अकोल्याच्या विद्यापीठामुळे विदर्भाला विद्यापीठ मिळाले. राहुरी विद्यापीठाच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्रात व परभणीच्या विद्यापीठाने मराठवाड्याचे कृषी विद्यापीठ उभे राहिले. नंतर दापोली येथे कृषी विद्यापीठ उभे करून कोकणासाठी विद्यापीठ दिले गेले. त्यामुळे 4 विद्यापीठाच्या निर्मितीतून महाराष्ट्राचा विभागीय समतोलही नामदार वसंतराव नाईक यांनी अतिशय कुशलतेने सांभाळला. दापोलीच्या कृषी विद्यापीठाला संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर राज्याचे पहिले कृषिमंत्री P.K. उर्फ बाळासाहेब सावंत यांचे नाव देण्यात आले. अशा रीतीने केवळ शेतीच्या उत्पन्न वाढीसाठी शास्त्रीय भूमिका घेऊन नामदार वसंतराव नाईक यांनी या 4 विद्यापीठामार्फत ज्वारी, कापूस, गहू, तूर, भात या 5 प्रमुख पिकाबरोबरच हरभरा, भुईमूग, संत्रे, चिकू याबाबतही संशोधनाची व्यवस्था केली. जमीन जलसंधारण, जलसिंचन यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्थाही या विद्यापीठातून करण्यात आलेली आहे. राज्याच्या नेत्याला दूरदृष्टी असली की शास्त्रीय पद्धतीने शेती कशी करता येते हे नामदार वसंतराव नाईक यांनी दाखवून दिले. देशाच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात त्या राज्यातल्या भागात जवळपास एकाच वेळी 4 कृषी विद्यापीठे उभी करण्याचा विक्रम फक्त नामदार वसंतराव नाईक यांनी केला आहे. ते नुसते नाईक नव्हते, तर ते राज्याचे खरे पाईक होते. यापुढे पेज नंबर 218 वसंतराव मंत्रिमंडळ विस्तार वर्ष 1974. 9 नोव्हेंबर 1974 रोजी वसंतराव नाईक मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यात काही नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. ते मंत्री असे: कॅबिनेट मंत्रिपदावर श्री शरद पवार यांना बढती. श्री शरदचंद्र गोविंदराव पवार शिक्षण आणि युवक कल्याण कॅबिनेट मंत्रिपदावर बढती. श्री गोविंदराव शेषराव सरनाईक परिवहन आणि कारागृह कॅबिनेट मंत्री. श्री दामोदर तात्याबा रुपवते गृहनिर्माण कॅबिनेट मंत्री. राज्यमंत्री आहेत श्री कल्याणराव पंढरीनाथ पाटील आरोग्य उपमंत्रीपदावरून बढती. श्री शंकरराव बाजीराव पाटील ग्रामविकास उपमंत्रीपदावरून बढती. श्री सुंदरराव आबासाहेब सोळंके ऊर्जा सांस्कृतिक कार्य उपमंत्रीपदावरून बढती. श्री रामचंद्र जनार्दन देवतळे वन आणि पुनर्वसन उपमंत्रीपदावरून बढती. श्री सुशीलकुमार संभाजी शिंदे नव्याने राज्यमंत्री. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने आणि नावाने D.D. साठे मुख्य सचिव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित. आणि याच पेजवर सुशील कुमार शिंदे यांचं एक छायाचित्र दिलंय. आमदार 1974, राज्यमंत्री 1974, 19 जुलै 1978 कॅबिनेट मंत्री, 2 जानेवारी 2003 मुख्यमंत्री. तर अशा प्रकारे आपण 4 कृषी विद्यापीठे आणि वसंतराव मंत्रिमंडळ विस्तार हा पाहिला.
आजच्या भागात आपण इथेच थांबूया आणि पुढचा येणारा 19वा भाग, या 19व्या भागामध्ये अनेक दिग्गज लोकांची वसंतराव नाईकांबद्दलची काय मतं होती ती मतं आपण ऐकूया. धन्यवाद.